तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी खान मस्जिद परिसर नागपूर इथून नरेंद्र मते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्याचबरोबर उदय तिमांडे हे विश्व हिंदू परिषद बैठकीतून या ठिकाणावरून लाईव्ह जोडले गेले आहेत। आपल्यासोबत त्यांच्याकडे आपण जाऊयात। त्याचबरोबर ऋषभ फरकुंडे हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वाहनांचे पंचनामे करताना त्या ठिकाणी घटनास्थळावरून ते आपल्यासोबत जोडलेले आहेत। सगळ्यात आधी आपण जाऊयात नरेंद्र मते यांच्याकडे। ते खान मस्जिद परिसर नागपूर या ठिकाणावरून आपल्यासोबत आहेत। नरेंद्र, काय सांगाल सध्या या परिसरामध्ये कसं चित्र तुम्हाला दिसतंय? कारण कालचं आपण बघितलं तर काल आंदोलन सुरू होतं, त्याचबरोबर एक प्रकारे FIR दाखल करण्यासाठी धडपड सुरू होती आणि दुसरीकडे हिंसक अशा घटना सुद्धा समोर आल्या आहेत नागपूरमध्ये। आज काय चित्र आहे या खान मस्जिद परिसरात? फराम जे नागपूरमध्ये जो रात्रीला जो मोठा हिंसाचार उसळला होता, त्या हिंसाचारामध्ये दोन्ही गटाकडून एकमेकांवर मोठे दगडफेक करण्यात आली होती। या दगडफेकीमध्ये दोन्ही गटाचं जे आहे ते मोठं नुकसान झालेलं आहे। मी ज्या खान मस्जिद परिसरामध्ये जे आहे त्या ठिकाणी दलील भाई यांचं एक जे वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉप मध्ये ज्या गाड्या ठेवण्यात आलेल्या होत्या, चारचाकी गाड्या ज्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या गाड्या सुद्धा या ठिकाणी जमावानं फोडलेल्या आहे। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं या गाड्यांना लक्ष करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दगड, विटा आणि यांचा जो मारा या गाड्यांवर करण्यात आलेला आहे, त्यामुळे या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। ग्राहकांनी ह्या गाड्या ज्या आहेत या गाड्या दुरुस्तीसाठी या दलील भाई यांच्या वर्कशॉपमध्ये आणलेल्या होत्या आणि त्याच गाड्यांचं हे जे आहे मोठं नुकसान करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी या दलील भाई यांना मोठं भुर्दंड आता सोसावा लागणार आहे। मी ज्या खान मस्जिद चौक परिसरामध्ये आहोत, त्या परिसरामध्ये आता तणावपूर्ण अशी शांतता आहे। या ठिकाणी आता कुठेतरी रस्त्यावर वाहनं आणि जे निर्मनुष्य झालेलं जे वातावरण होतं ते कुठेतरी आता पूर्वपदावर येऊ लागलेलं आहे। एकंदरीतच पाहता अजूनही ही जी रेलचेल या रस्त्यावर असायची ते मात्र आता कुठेतरी दिसून येत नाही। भयाचं वातावरण आहे, मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे। कारण ज्या पद्धतीनं रात्रीला हा हिंसाचार उसळला होता, ज्या पद्धतीनं दगडफेक केल्या गेली, ज्या पद्धतीनं लोकांना मारल्या गेलं, गाड्या पेटवल्या गेल्या, सुरुवातीला जे लक्ष केलं गेलं ते त्या घरासमोर असणाऱ्या, रस्त्यांवर असणाऱ्या CCTVना, कारण ते CCTV फोडल्या गेले, त्यानंतर गाड्यांना तोडल्या गेलं आणि लोकांवर दगडफेक केल्या गेली। हा एकंदरीतच जो होता, जो प्लान होता किंवा जी योजना होती, तर ती एकंदरीतच पाहता जी आहे तर ती हिंसा घडवून आणण्याची होती का, निश्चितच हा सुद्धा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। मोठ्या प्रमाणात काल जो हिंसाचार झाला आणि त्यामध्ये जे जखमी सुद्धा झालेले आहे, पोलीस प्रशासनातील काही जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा मार लागलेला आहे, ते सुद्धा उपचार घेत आहेत। याचा कुठेतरी तपास व्हायला पाहिजे, यांच्यावर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे। अशा आता संतप्त प्रतिक्रिया ज्या आहे त्या महिला बाहेर येऊन द्यायला लागलेल्या आहे। म्हणजेच कुठेतरी जे वातावरण आहे ते अजूनही धुमसतच आहे आणि अजून काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत हे सुद्धा आता पाहावं लागणार आहे। निश्चितच लोकांच्या मनामध्ये भीती आहे। जरी पोलीस या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला दिसतोय, त्याचबरोबर कारवाई केली जाते, तरी सुद्धा ती भीती अजूनही लोकांच्या मनातून गेलेली दिसत नाहीये। आणि प्रक्षोभक दंगेखोर असते तर त्यांनी तिथं दंगा घडवला असता, पण त्यांनी सगळ्यात आधी CCTV तोडलेले आहेत। याचाच अर्थ त्यांनी प्लॅनिंग करून सगळं आले होते। आपण दिसू नये, जो काही विध्वंस करतोय तो कुठेतरी लक्षात येऊ नये, कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ नये याची काळजी घेतलेली या ठिकाणी दिसतेय। यानंतर आपण जाऊयात ऋषभ फुरकुंडे यांच्याकडे। वाहनांचे पंचनामे ज्या ठिकाणी केले जात आहेत तिथून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ऋषभ, काय सांगाल, किती वाहनं याच्यामध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीने पंचनामे आता केले जात आहेत? महाराष्ट्र शासनाच्या काही टीम्स आलेल्या आहेत, ज्या की मालमत्तेचा लेखाजोखा ठेवतात आणि त्यासोबतच ते या रोडवर जे मालमत्ता जळाली होती, JCB वगैरे जे होते, त्याची ते तपासणी करत आहेत, त्याचे पंचनामे करत आहेत। त्यासोबतच त्यांच्या 5 टीम नेमल्या गेल्या आहेत, त्या विविध भागात जाऊन त्याचे पंचनामे करणार आहेत। कोणी स्कूटरचा पंचनामा करणार आहे, तर कोणी मोठ्या गाड्यांचा, कोणी घराची जी तोडफोड नुकसान झाली आहे त्या पद्धतीचं पंचनामे करणार आहेत। अशा पद्धतीने ते सर्वजण पंचनामे करणार आहेत। अशा 5 टीम्स नेमले गेले आहेत कर विभागाकडून आणि त्यासोबतच
आणखी लोक इथे पोलीस निश्चितच. प्रशासनही त्यांच्यासोबत जाणार आहेत. पोलिसांची टीम त्यांच्या सोबत ऋषभ नेहमी नुकसान दिलेली किती आहे. झालेलं दिसतंय या वाहनांचं? एकूणच किती वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं दिसतंय? आतापर्यंत 20 ते 25 वाहनांची मोजमाप झालेलं आहे. दुचाकी आणि मोठे वाहनं पकडून आणि बऱ्याच घरांचंही नुकसान झालेलं आहे. आता ते हळूहळू अजून पुढे किती येत आहेत ह्या आकडा अजून वाढेल याची शक्यता आहे. हे जे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे कधीपासून सुरू झालंय आणि साधारणतः किती वेळ याला लागण्याची शक्यता आहे? मागच्या 2-2.5 तासापासून हे काम सुरू झालेलं आहे. हळूहळू हे काम होत आहे आणि हा 3 ते 3.5 किलोमीटरचा परिसर आहे. यामुळे खूप आतमधल्या भागांमध्ये ही नुकसान झालेलं आहे. त्याच्यामुळे अजून काही वेळ लागण्याची शक्यता आहे. निश्चितच आपण बघतो ऋषभ, मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि त्याचंच पंचनामे आता केले जात आहेत. एकूण आकडा किती आहे, किती मोठं नुकसान झालंय तेही आपल्या समोर येऊ शकेल. एकीकडे लोकांमध्ये भीती आपल्याला पाहायला मिळते, तर दुसरीकडे मात्र त्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. सामान्य लोक ज्यांची वाहनं इथं ठेवलेली होती त्यांची जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये सामान्यांचं सगळ्यात मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय. त्यांच्या मनामध्ये भीती आहे, त्यामुळे दररोजप्रमाणे व्यवहार ते करू शकत नाही असं सगळं चित्र नागपूरमध्ये दिसतंय. तणावपूर्ण अशी ही शांतता आहे. पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये इथं आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे नागपुरातले प्रत्येक अपडेट आपण घेत राहणार आहोत. तर नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून सोमवारी रात्री हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं होतं. रात्री झालेल्या हिंसाचारानंतर आज सकाळपासूनच शहरामध्ये तणावपूर्ण शांतता दिसतेय. पण रात्री झालेल्या हिंसाचाराची काही एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहेत. नागपूरच्या महाल परिसरात रात्री 9च्या सुमारास 2 गटात तुफान राडा झाला. यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली. तर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि दुसरीकडे जमावाकडून पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली आहे. तर या दगडफेकीमध्ये काही पोलीस जखमी झाले. ही 3 दृश्य आपण बघू शकतोय. याच्यावरून तुम्हाला अंदाज येऊ शकेल नागपुरात काल नेमकं काय घडलं होतं ते. तर उपराजधानी नागपूरमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला होता. महाल परिसरात झालेल्या समाज विघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी सुद्धा झालेली आहे. महालनंतर हंसापुरी भागातही मोठ्या प्रमाणामध्ये दगडफेक झाली होती, त्यामुळे नुकसान झालं. तर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेमुळे अनेकांचं मोठं नुकसान झालंय. काल कशा प्रकारे हंसापुरी भागामध्ये हिंसा झाली होती, आज तिथे काय परिस्थिती आहे ते आपण या दृश्यामधून पाहू शकतोय. हंसापुरी भागातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी काल जमावाकडून वाहनांची तोडफोड करण्यात आलेली होती. रात्रीच्या अंधारामध्ये तेवढं चित्र स्पष्ट दिसत नव्हतं. जो काही विध्वंस झालेला आहे तो दिसत नव्हता. मात्र सकाळी आपण बघितली, सकाळची ही दृश्य आपण बघितली तर याच्यामधून अंदाज येऊ शकेल कशा पद्धतीनं ही वाहनं जाळण्यात आली आहे, किती मोठ्या संख्येनं या वाहनांचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्यांचं नुकसान झालंय त्यांचे जे हतबल चेहरे आहेत ते सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसू शकतात. तर उपराजधानी नागपूरमध्ये 2 गटात तणाव निर्माण झाला होता. महाल परिसरात झालेल्या समाज विघातकी कृत्यामुळे मोठी वित्तहानी सुद्धा झाली आहे. महाल परिसरामध्ये मोठी वित्तहानी झालेली आहे. महाल परिसरातली रात्रीची दृश्य आपल्याकडे आहे, ज्यावेळेला हिंसाचार उफाळून आला होता त्यावेळची. आणि दुसरीकडे आज सकाळी आपण बघितलं तर नेमकं काय काय दिसतंय तेही आपल्याला या ठिकाणी दृश्यांच्या माध्यमातून बघता येईल. घरांवर दगडफेक झाली होती, त्यामुळे घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. मोठमोठे दगड इथं आज पाहायला मिळाले सकाळच्या सुमारास. तर रात्रीच्या वेळेला इथं जाळपोळ करण्यात आली होती तेव्हाची ही दृश्य आहे. हे सध्या अंडर कंट्रोल मध्ये सिच्युएशन आहे आणि आमचा बंदोबस्त लागलेला आहे. आमची गुन्हे दाखल करायची प्रोसेस आणि आरोपी अटक करायची प्रोसेस सुरू आहे. सर आतापर्यंत किती आरोपी अटक केले आहेत काय सांगाल? आतापर्यंत आपण 46 आरोपींना डिटेन केलेलं आहे रात्री. त्या संदर्भात त्याच्या अटकेची प्रोसेस सुरू आहे. यामध्ये काय निष्पन्न झालं आहे? कोणी कट रचून केला आहे का काय सांगाल? त्या संबंधित तपास सुरू आहे. तर ही 2 दृश्य आपण बघू शकतोय महाल परिसरातली, जिथून हिंसेला सुरुवात झालेली होती. रात्री 9ची ही दृश्य आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ होताना दिसते. पोलीस मोठ्या संख्येने तिथे आहेत, पण तोपर्यंत
इथं एक JCB जाळला गेलेला होता, तो जळताना आपल्याला दिसतोय. आग त्या वेळेला रात्री 9च्या सुमारास इथं लागलेली होती तेव्हाची दृश्य आणि त्यानंतर आज सकाळी जेव्हा यंत्रणा तिथं पोहोचल्या त्यावेळची दृश्य आपल्याकडे आहे. दरम्यान आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत थेट नागपूरमधून जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. मात्र ही दृश्य अतिशय बोलकी आहेत. आपण बघू शकतोय रात्रीच्या सुमारास जो काही विध्वंस झाला होता, जो हिंसाचार झाला होता, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी नेमकं काय तिथं उरलं त्याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल. दगड गोटे तिथं पडलेले दिसत आहेत, तर जे JCB जाळलेला होता तोही इथं आपल्याला दिसून येतोय आणि इतरही वाहनं असतील किंवा ज्या मालमत्तेचं नुकसान करण्यात आलं होतं ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. मात्र दगड जर बघितले तर मोठमोठे दगड इथं होते, त्यांचा खच इथं दिसून आलाय.